जे ज्यांची आवड असेल ते तुम्ही करू शकता. सो मला खूप साथ मिळाली माझ्या पेरेंट्सची ह्या फील्डला चूज करण्यात. Great. तसं काही प्रॉब्लेम नव्हता, पण मी होती थोडी कन्फ्युज लॉ आणि फॅशन डिझायनिंगमध्ये. अच्छा. पण मग फॅशन डिझायनिंग मला असं वाटलं की ते त्याच वेळेला होऊ शकतं. लॉ आपण पुढे कधीतरी परस्यू करायचा विचार केला तर आपण करू शकतो. बर. वा, चैत्रवी मस्त वाफ आली त्याला. हो. आता आपण ह्याच्यात कोकम घालून घेऊया, म्हणजे त्याचा आंबटपणा ह्याच्यात. त्याला एक सुगंध आलाय बर का हो. बोंबलाचा. म्हणजे मत्स्यप्रेमींनी तर म्हणजे तुटूनच पडायचं काम आहे. तुला फार आवडतं ना हे? हो. कशा बरोबर खायचं हे? हे आपण पावाबरोबर खाऊ शकतो. हम्म. मी आता ह्याच्यात तांदळाची भाकरी. हो, तांदळाच्या भाकरी बरोबरही खाऊ शकतो. मी ह्याच्यात एक 2-3 कोकम घालते. पाणी बिणी घालायची गरज नाही. थोडंसं पाणी आपण आता घालूया आणि त्याला परत एक 5-1 मिनिटं शिजवूया. बस. पाण्याने काय होईल, आमसुलाचा म्हणजे कोकमचा रंग आणि स्वाद त्याच्यामध्ये उतरेल. चला आपण आता झाकण ठेवूया. हो. मग बोंबिलची भुर्जी तयार. Yes. अफलातून अमेझिंग. गॅस बंद करतो. 1-2 मिनिटं वाफीपर्यंत आपण वाट बघूया. हो. छान ते तयार होईल आणि खायला घेऊ आपण. हो, मी त्याच्यावर बोंबीलचे- आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून हो, आपण त्याला सर्व करू शकतो. फॅन्टास्टिक. मी बोंबलाचे अनेक प्रकार पाहिले, भुर्जी पहिल्यांदा पाहिली. मत्स्यप्रेमींनो लिहून घ्या साहित्य आणि कृती. बोंबील भुर्जी. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवून चिरलेले सुके बोंबील 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, बारीक चिरलेलं आलं 1.5 चमचा, ठेचलेला लसूण 1 चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1.5 चमचा, कोथिंबीर आवडीनुसार, आमसूल 3 ते 4, सीकेपी मसाला अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल घाला, त्यात ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं आलं घालून परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ घालून परतून घ्या. आता त्यात हळद, लाल तिखट, सीकेपी मसाला, मीठ घालून एकजीव करून घ्या. आता त्यात भिजवून चिरलेले सुके बोंबील घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. शेवटी त्यात आमसूल आणि थोडं पाणी घालून परतून घ्या आणि पुन्हा झाकण लावून वाफवून घ्या. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. बोंबील भुर्जी तयार. बोंबिलची भुर्जी तयार आहे. आता चैत्रवी हा घे चमचा. मी तुझ्यासाठी एक काम करणार आहे. अख्खा पदार्थ तू केलास, सजावट मी करतो आणि आता खाऊन सांग मला कसा झालाय. हुशार आहे ही मुलगी. असा पदार्थ घेऊन आली जो ती एकटीच खाऊ शकेल. फार छान. कसं झालंय? एकदम मस्त. चांगलं झालं ना? शाबास. पुढचा पदार्थ काय आपला? आता आपण करणार आहोत पापलेटचं भुजणं. पापलेटचं भुजणं. तुला फारच सी फूड आवडतं ना? बोंबील झाला आता पापलेट. पापलेटचं भुजणं करायसाठी लागणारं साहित्य काय ते सांगा. पापलेट, लसूण, कोथिंबीर, कांदा, मिरची, हळद, तिखट आणि मीठ. बस हो. इतनंच साहित्य. ही त्याहूनही सोपी रेसिपी आहे. किती छान. मग त्याहूनही पटकन करू. हो हो, त्याहूनही पटकन होणार काय आहे. करायचं पहिल्यांदा? एक बोल घेऊया आपण. हा, त्यात तेल टाकूया. त्यात हे सगळं साहित्य छान कुस्करून घेऊया हाताने. त्यानंतर त्यात ते पापलेट मॅरिनेट करूया. ठीक आपण. आहे. किती लागणार आहे? जरा जास्त तेल लागेल. बस. आता आपण ह्यात आधी कांदा. असं कच्चच होय? हो. तुला कोणी शिकवला हा पदार्थ? मला मावशीने. माझं हे कुकिंगचं चे स्किल्स बऱ्यापैकी मावशीकडनं आलेत, कारण ती अत्यंत छान सुगरण cook आहे. हो. शेवटची कधी चिडली होतीस? मी हा, आत्ताच चिडली असेल बहुतेक काही तासांपूर्वी. कुणावर? कोणावरही चिडू शकते, असं त्याच्यावर काय हे नाहीये. अच्छा. आपण मिरची घातली, कांदा घातला, लसूण घातलं, हळद घातली. हो. आणि आता तिखट. घरचे एखादा असा सल्ला देतात जो तुला मुळीच आवडत नाही, असं कोणता? बरेच सल्ले देतात घरचे जे मला नाही पटत, पण
मग त्यातला असा कुठला एखादा जो अरे बोर नका करू यार असा कुठला? लाईफमध्ये सिरियस झालं पाहिजे, हे खूप जास्त ऐकायला मिळतं कशाच्या बाबतीत? सगळ्याच बाबतीत. आता आपण ह्यात मीठ घालूया आधी. बर, चमचा देतो हो. वेगळा. किती लागणार आहे सांग मला मीठ? 1 चमचाभर बस. आता आपण ह्यात पापलेट घालून त्याला ह्याच्यात मॅरिनेट करू. बरं झालं आपण मोठा बाउल घेतला, हो. ते कसं छान मिक्स करायला. आणि आता हे मी हातानेच मॅरिनेट हो करणार आहे. अगदीच पापलेट एक खुशी खुशी मिश्रणात जाईल. ह्याला कुस्करायचंय का फक्त मिक्स ह्याला करायचं? फक्त मिक्स करायचंय आता अच्छा, अलगद हाताने, म्हणजे ते पापलेटचे तुकडे कसे तुटले नाही पाहिजेत म्हणून. बर बर बर, ठीक आहे. बस आता आपण ह्याला कढाईत एका ट्रान्सफर करून गॅस लावून घेऊ. हो. आता आपण ह्याच्यात ऑलरेडी तेल घातलंय म्हणून आपल्याला कढईत वेगळं तेल घालायची गरज नाही. अगदी कोशिंबीर केल्यासारखी रेसिपी आहे, हो की नाही? हो, म्हणून मी म्हंटल ही त्यापेक्षाही सोपी सोपी आहे आहे, आणि झटपट होते म्हणून वेळ नाही लागत जास्ती. चांगले गडे. आणि जनरली फिश करायचं म्हटलं तर मग मिक्सर लागतो, वाटणं करायला लागतात, मॅरिनेशन करायला लागतं. मॅरिनेशन करायला लागतं. ह्या सगळ्या सोप्या रेसिपीज आहेत. इसमें वो कुछ लफड़ा ही नहीं है. हा. आता काय? आता आपण ह्याला छान मिक्स करून त्यात थोडंसं पाणी टाकून ह्याला झाकून ठेवायचंय. पाणी टाकूया, खूप नाही, थोडंसंच. हो मॅडम. थोडंच बस. झाकण ठेवलं की वाट बघायची फक्त. हो. मग पदार्थ तयार. येस. चैत्रवी, यू आर सो स्मार्ट. आणि फिशला शिजायलाही जास्त वेळ लागत नाही म्हणून हे एक 7-8 मिनिटं. एक बाळबोध प्रश्न, या पापलेटच्या जागी आम्हा व्हेज खाणाऱ्या लोकांना काही ऑप्शन वेगळा ठेवायचा असेल तर काय ठेवू? पनीर ठेवू, सोया चंक्स ठेवू, काय आय ठेवू? थिंक सोया चंक्स ठेवा. सोया चंक्स. कारण पनीर खूप लवकर विरघळतं, मग ते खायला मजा नाही येणार त्याची. ठीक आहे, चला. पापलेटचं भुजणं करायला अत्यंत सोपं आहे पदार्थ. वाफ आली की भुजणं तयार. तुम्ही कशाला वेळ वाया घालवताय? लिहून घ्या साहित्य आणि कृती. पापलेट भुजणं. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: पापलेटचे तुकडे 12 ते 15, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेला लसूण 2 ते 3 चमचे, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1.5 चमचा, कोथिंबीर आवडीनुसार, लाल तिखट 1 चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये तेल घाला, त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. शेवटी त्यात मीठ आणि पापलेटचे तुकडे घालून एकजीव करून घ्या. आता पॅन मध्ये तयार मिश्रण घालून थोडं परतून घ्या आणि त्यात थोडं पाणी घालून झाकण लावून शिजवून घ्या. पापलेट भुजणं तयार.